हॅलो फ्रेंड्स. आपण आतापर्यंत बघितलेलं आहे की कार्बन कंपाऊंड्स आपण शिकतोय, बरोबर. कार्बन कंपाऊंड्स मध्ये आपण आतापर्यंत बघितलंय की कसं दुसऱ्या कंपाऊंड सोबत कार्बन बॉन्ड करतो, राईट. आपण स्टार्टिंग पासून बघितलंय कार्बनची व्हॅलेन्सी पासून, कार्बनच्या स्ट्रक्चर पासून, बेसिक स्ट्रक्चर पासून ते फायनल कार्बन डबल बॉन्ड, ट्रिपल बॉन्ड कसा बनवतो, का बनवतो, रिझन काय आहे, आपण बघितलं होतं. कार्बनकडे काय काय पॉसिबिलिटीज आहेत, तो शेअर करू शकतो, तो आयदर दुसऱ्याला देऊ शकतो, घेऊ शकतो, डोनेट करू शकतो, किंवा गेन करू शकतो, किंवा शेअर करू शकतो. आणि यामध्ये आपल्याला बेस्ट मेथड काय वाटली की शेअर करू शकतो, कारण त्याच्यावर चार्ज येणार नाही, त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज येणार नाही, त्याच्यावर निगेटिव्ह चार्ज येणार नाही. पण मोस्ट स्टेबल काय असेल, बेटर काय असेल, शेअर करणे, राईट. ठीक आहे. नंतर आपण पाहिलं की कार्बन किती नंबर ऑफ कंपाऊंड बनवू शकतो, होमोलॉगस सिरीज बघितली आपण, राईट, ज्याच्यामध्ये CH2 चा डिफरन्स असतो. जसं आपण पुढे जातो फक्त डिफरन्स कशामध्ये येतो आपल्याला, CH2 मध्ये, राईट. त्याला आपण काय म्हणलं, तशा सिरीजला, तशा नंबर ऑफ चेन्स फॉर्म केलेल्या कंपाऊंड्सला होमोलॉगस सिरीज, राईट. नंतर आपण फंक्शनल ग्रुप्स बघितले, नंबर ऑफ फंक्शनल ग्रुप्स ऍड होतात. जसं की आपण OH बघितलं, COH बघितलं, COOH बघितलं, कार्बोक्सिलिक ऍसिड, इथर बघितलं. OH म्हणजे काय, OH म्हणजे काय, अल्कोहोल बघितलं, राईट. क्लोरीन, हॅलोजन्स अटॅच होतात, बरेच हॅलोजन अटॅच होतात, हे सगळं बघितलं. हे कशाला, चेनला अटॅच होऊ शकतात. आता यापुढे आपण काय बघणार आहेत, यापुढे आपण सगळ्यात बेसिक म्हणजे आपण जे चेन फॉर्म करून ठेवलंय, भाई त्याला नाव तर द्यायला पाहिजे, राईट. कुठल्याही व्यक्तीला आपण का नाव का देतो, कारण त्याची ओळख पटावी म्हणून, बरोबर. कुठल्याही एक माणसाला आपण नाव का देतो, त्याची ओळख पटावी म्हणून, राईट. सगळ्याला ओळख असली पाहिजे. तुम्हाला सर्वांचे जसं नाव आहेत ना, तसं पण कंपाऊंडला नाव असायला पाहिजे का नाही, तेवढी तरी इज्जत भेटली पाहिजे, राईट. ठीक आहे. म्हणून आपण काय करणार आहे आता, त्याला नाव कसं द्यायचं. आता मला एक सांगा मित्रांनो, मी ऑलरेडी म्हणले तुम्हाला की किती बी नंबर ऑफ कंपाऊंड फॉर्म होऊ शकतात कार्बन मोलवर, राईट. आपण बघितलं कार्बन चेन स्ट्रक्चर फॉर्म करू शकतो, कार्बन सायक्लिक स्ट्रक्चर फॉर्म करू शकतो, कार्बन व्हेरियस नंबर ऑफ मध्ये कंपाऊंड फॉर्म करू शकतो, ब्रांचेस ऍड होऊ शकतात त्याला, नंबर ऑफ सायक्लिक चेंज फॉर्म करू शकतो, नंबर ऑफ सायक्लिक चेंज ऍड होऊ शकतात त्याला, राईट. आपल्या DNA मध्ये कार्बन कंपाऊंड असतात. त्यामुळे विचार करा तुम्ही मित्रांनो, एवढे मोठे कार्बन कंपाऊंड आहेत, एवढे मोठे, जर त्याला हर एकाला जर नाव दिलं, जसं आता एकाला धीरज नाव दिलं, एका तुम्हाला तुमचं नाव दिलं, एवढे नाव लक्षात कसं राहतील, राईट. काहीतरी एक गोष्ट कॉमन असली पाहिजे का नाही सगळ्यामध्ये, आपल्याला शिकायला इझी जाईल. हे आपण का करतोय, का बरं एक नाव देतोय, शिकण्यासाठी, इझी जाण्यासाठी काहीतरी वे बनवला असेल का नाही सायंटिस्टनी, तोच आपण वे आता यावेळी शिकणार आहे, राईट. ठीक आहे, डन. तर आपण सगळ्यात बेसिक मध्ये नाव काय द्यायचं, नाव काय द्यायचं, आता सांगा मित्रांनो. नाव द्यायला पण एक कुठली तरी स्पेसिफिक बॉडी असली पाहिजे का नाही. नाव कोण कोण नाव देणार, कोणतरी एक हुशार माणूस असला पाहिजे. तो हुशार माणूस म्हणजे आयुपॅक. तो हुशार माणूस म्हणजे आयुपॅक. याला बरेच जण वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये म्हणू शकतो, काही IUPAC म्हणतात, काही जण आयुपॅक म्हणतात, तुमच्या मनानुसार. या बॉडीचं फुल फॉर्म आहे इंटरनॅशनल युनियन फॉर प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री ओके. एवढं काय म्हणतो या बॉडीचं, ही बॉडी म्हणते आम्ही एक सेट नंबर ऑफ रूल्स आम्ही सेट केले. म्हणजे काय, क्रायटेरिया सेट केलाय की भाई असं जर असलं तर आपण असं नाव देऊया, ही गोष्ट असली तर असं नाव देऊया. ही ठरवणारी गोष्ट कोण, म्हणजे ठरवणारी बॉडी म्हणजे कुठली आहे, आयुपॅक नावाची बॉडी आहे, इंटरनॅशनल बॉडी आहे. ह्याचं नाव काय, इंटरनॅशनल युनियन फॉर प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री, राईट. ओके, डन. आता मित्रांनो, मी तुम्हाला ऑलरेडी
काय सांगितलंय? काय सांगितलंय? फंक्शनल ग्रुपचे नाव सांगितलेत का नाही? कुठले कुठले नंबर ऑफ फंक्शनल ग्रुप असू शकतात? कुठले कुठले नंबर ऑफ फंक्शनल असू शकतात सांगा बरं. हॅलोजन असू शकतं. काय असू शकतं? हॅलोजन असू शकतं. अजून काय असू शकतं? हॅलोजन. काय असू शकतं हॅलोजनचे एक्झाम्पल? Cl, फ्लोरीन एक्सेट्रा. अजून इथं अजून काय असू शकतं? OH असू शकतं अटॅच. OH म्हणजे काय? अल्कोहोल. हे काय आहेत मित्रांनो? हे फंक्शनल ग्रुप्स आहेत. काय आहेत? फंक्शनल ग्रुप्स. फंक्शनल ग्रुप्स आहेत. COH काय हा? अल्डिहाइड. अल्डिहाइड. COOH हे काय? कार्बोक्सिलिक ऍसिड. ओके. ओके. अजून काय असू शकतं? इथर असू शकतं. ओके, इथर एवढं इम्पॉर्टंट. आता मला एक सांगा मित्रांनो, ह्या जर गोष्टी जर कार्बन कंपाऊंडला अटॅच असल्या, आपला सपोज कार्बन कंपाऊंडचं एक्झाम्पल हे घ्या, राईट. याला सपोज एक्स नावाचं कंपाऊंड अटॅच आहे. एक्स म्हणजे काही असू शकतं, OH असू शकतो, COH किंवा हॅलोजन असू शकतं. ओके. आता या एक्स ला इझी जायला आता एवढं मोठं नाव तर लिहू शकत नाही. कार्बोक्सिलिक ऍसिड, अल्डिहाइड, अल्कोहोल एवढं मोठं तर नाव लिहू शकत नाही, कारण ह्याचं एवढं मोठं नाव असतं. हे तुम्ही एवढं मोठं नाव कुठे लिहित बसणार? याच्यासाठी आपण काय केलंय? सफिक्स दिलं. सफिक्स म्हणजे अटॅच असणाऱ्याला ह्याचं काहीतरी सपोज आहे ना, वाय नाव असेल, ह्या कार्बन चेनचं नाव वाय असेल, वायच्या समोर एक्स अटॅच असेल तर ह्याला काहीतरी नाव देऊया आपण. पुढे नाव सफिक्स. जे पुढच्या बाजूला अटॅच होतं ना त्याला नाव म्हणतात सफिक्स. जे मागच्या बाजूला अटॅच असतं त्याला काय म्हणतात? प्रिफिक्स. तर समोरच्या बाजूला असणाऱ्या नावाला सफिक्स काय काय देऊ शकतो आपण? ह्या अल्कोहोल एक स्पेसिफिक सफिक्स आहे. सफिक्स इथं पुढे सफिक्स आहे. अल्कोहोलचं काय? OL. OL लास्टला काय अटॅच करायचं? OL अटॅच करायचं. अल्डिहाइडचं काय असतं? AL. काय असतं? AL. कार्बोक्सिलिक ऍसिडचं काय असतं? ओइक ऍसिड. ओइक ऍसिड. ओके. हे आपण नाव देऊ शकतो. ओके. नेक्स्ट मित्रांनो, आता आपण काय करूया माहिती आहे का? आता आपण रूल्स शिकूया. काय रूल्स? हे सगळं लिहिलं तुम्ही? एक मिनिट. आपण काय म्हणले? ह्याचे तर नाव दिले आपण, पण हॅलोजनचे नाव दिले का? नाही. हॅलोजनचे काय नाव देऊ शकतो? क्लोरीनला क्लोर लावू शकतो. क्लोरीनला क्लोर लावू शकतो. क्लोरीनला काय लावू शकतो? एक मिनिट. जे हॅलोजन असतात, हॅलोजनला आपण प्रिफिक्स यूज करतो. प्रिफिक्स. प्रिफिक्स म्हणजे काय म्हणलं मी तुम्हाला? आधी लावणाऱ्या गोष्टी. एक्स नावाच्या आधी लावणाऱ्या गोष्टी. हॅलोजन काय असू शकतं? फ्लोर असू शकतो किंवा फ्लोर असू शकतो. फ्लोरीन म्हणजे फ्लोर. ओके. एवढे दोनच एक्झाम्पल इनफ आहेत. ओके. ठीक आहे. नेक्स्ट आता आपण रूल्स शिकूया. मी काय म्हणलं, आयपॅक काय करतं? एवढे मोठे हजारो लाखो कंपाऊंड्स आहेत, त्याला देण्यासाठी काहीतरी रूल असला पाहिजे, राईट. एक्स आता आपण एक्झाम्पल घेऊया, राईट. CH3 CH2 CH2 CH3. आता फर्स्ट रूल काय म्हणतो? फर्स्ट रूल काय म्हणतो? सर्वात पहिलं तर लॉंगेस्ट चेन जी फॉर्म होऊ शकते ती घ्यायची. लॉंगेस्ट चेन काय फॉर्म होऊ शकते?
आता ह्याच्यामध्ये एकच वे आपण स्ट्रेट चेन घेणार का नाही. दुसरं एक्झाम्पल तुम्हाला कळणार नाही यार, आपण अजून एक घेऊया. CH3 CH CH2 CH3 आणि इकडं CH2 CH3. ही एक्झाम्पल आपल्याकडे अशी चेन आहे, राईट. याला तुम्ही कसं घेणार. लॉंगेस्ट चेन मित्रांनो म्हणजे काय, ज्याच्यामध्ये मॅक्सिमम नंबर ऑफ कंपाऊंड ऍड होतील, ती चेन आपल्याला पकडायची आहे. ती चेन आपल्याला पकडायची आहे. यामध्ये मला सांगा, ह्यामध्ये लॉंगेस्ट चेन कुठली असेल. यामध्ये लॉंगेस्ट चेन कुठली असेल. मला काही जण म्हणतील सर 1 2 3 4 ही लॉंगेस्ट चेन आहे, कारण आधी मी तशीच घेतली. नाही, लॉंगेस्ट चेन कुठली आहे, ही लॉंगेस्ट चेन आहे, कारण ह्यामध्ये 6 जण आहेत. 1 2 3 4 5 जण, 5 जण आहेत. आणि असं जर घेतलं तर किती होतात, 1 2 3 आणि 4, 4 जण राहतात. पण असं जर घेतलं तर किती होतात, 5 जण. म्हणून सर्वात मोठं कुठलं, हे झाली का नाही. म्हणून आपण काय कन्सिडर करणार मित्रांनो, ही चेन कन्सिडर करणार. म्हणजेच आपण या चेनला काय नाव देणार, या चेनला काय नाव देणार आपण बघा. 1 2 3 4 5, 5 जणांचा कंपाऊंड जरा असेल कारमध्ये, त्याला काय म्हणतो, पेंटेन म्हणतो का नाही. पेंटेन. सर्वात पहिले तर पेंटेन लिहायचं. सर्वात पहिलं तर पेंटेन लिहायचं. आणि जर इथे जर कार्बन कंपाऊंड असेल, कुठला ब्रांच स्ट्रक्चर असेल, जर ब्रांच स्ट्रक्चर असेल तर काय करणार मित्रांनो, तुम्ही सांगा बरं मला. ओके ठीक आहे, आपण दुसरा रूल ठीक. आता मी काय म्हटलं, आता लॉंगेस्ट चेन पकडली आपण. ठीक आहे, लॉंगेस्ट चेन पकडली. ओके डन. हे तर फिक्स क्लिअर तुम्हाला. सगळ्यात आधी काय करायचं, आपण लॉंगेस्ट चेन पकडायची. आता लॉंगेस्ट चेन पकडली. आता मला ह्याचं काहीतरी, ह्याला तरी नाव द्यावं लागेल का नाही. पेंटेन म्हणजे काय, पेंटेन म्हणजे फक्त लॉंग स्ट्रक्चर झाला, पण इथं वेगळं आहे का नाही, ते अटॅच झाले का नाही. ह्याला आपण कसं म्हणणार, हा आपण कितव्या नंबरला आहे ते बघणार, कितव्या नंबरला आहे. सेकंड रूल काय म्हणतो, सेकंड रूल काय म्हणतो, जिथून आपल्याला सर्वात जवळचं कार्बन जिथं भेटेल तिथून आपण चालू करायचे नाव द्यायला. म्हणजेच काय, मी तुला अजून एक एक्झाम्पल देतो मित्रांनो. CH2 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 CH3 आणि CH3 आणि CH2 CH3. ओके, हा आपल्याकडे एक्झाम्पल आहे. हे एक्झाम्पल आहे. माझा म्हणण्याचा अर्थ काय मित्रांनो, सगळ्यात पहिले तर आपण याच्यामध्ये लॉंगेस्ट चेन सांगा मला, कुठली असेल. ही असेल का, ही असेल का, ही असेल, सांग बरं. 1 2 3 मधली कुठली असेल, 1 2 3, 3 मधली कुठली असेल. बेसिक बेसिक. सर तुम्ही म्हणताल 1 2 3 4 5 6, 6 वाली सगळ्यात मोठी असेल, राईट. बरोबर बरोबर केलं मित्रांनो, हे सगळ्यात मोठी चेन आहे, राईट. सगळ्यांना आलं असेल. सगळ्यात मोठ्या चेन मधले आता मला सांगा मित्रांनो, मी आता नाव इथून पण द्यायला चालू करू शकतो किंवा इथून पण द्यायला चालू करू शकतो. 2 वे आहेत का नाही माझ्याकडे, 2 वे आहेत का नाही, हो का नाही, हो. इथून पण नाव द्यायला चालू करू शकतो किंवा इथून पण द्यायला नाव चालू करू शकतो, राईट. पण रूल काय म्हणतो, स्टार्ट फ्रॉम द एंड where we have to give the least number to the attached branched compound. Okay, attached branched compound to give the least number. म्हणजे काय, 1 2 3 इथून जर 3 नंबर लिहित असेल कार्बन, हा वाला मी हा म्हणतो, याच्याबद्दल म्हणतो. हा जो अटॅच असलेला हे अटॅच असलेली जी ब्रांच आहे ती मला लिस्ट नंबर कुठून देते, 1 2 3 छोटे का, 1 2 3 4, 4 छोटे, सर्वात छोटे. सांग बरं कुठले छोटे, सर्वात छोटे 3 आहे का नाही. म्हणून काय म्हणणार मी नंबरिंग इथून चालू करणार. 1 2 3 4 5 6. कळालं मित्रांनो. म्हणजे काय, आपल्याला
ह्या नंबरला सर्वात कुठला छोटा नंबर अटॅच होऊ शकतो तिथून आपल्याला नंबरिंग चालू करायचे. नंबरिंग, स्टार्ट नंबरिंग फ्रॉम वेअर अटॅच ब्रांच कंपाऊंड विल गेट द लीस्ट नंबर. अटॅच ब्रांच कंपाऊंड विल गेट द लीस्ट नंबर. सर्वात छोटा नंबर कुठे भेटेल आपल्याला? 1 2 3 मध्ये भेटेल का? इथून जर चालू 1 2 3 4, 4 छोटा का 3 छोटा आहे? 3 छोटा का नाही, म्हणून आपण नंबरिंग इथून चालू करणार. ओके, आता नंबरिंग जर दिली मी काय म्हणणार, आता जो पण कार्बन कंपाऊंड CH3 चा कंपाऊंड जर अटॅच असेल याला, तर याला आपण नाव काय देतो? मिथेन आहे का नाही? हा मिथेन आहे का नाही? मिथेनला आपण देतो प्रिफिक्स न. मिथेनला आपल्याला आपण देतो प्रिफिक्स न. एनी कार्बन कंपाऊंड is added prefix. म्हणजे काय देणार आपण आता नंबर याला? 3 मिथाइल. तिसऱ्या नंबरला आहे का नाही? 3 मिथाइल 1 2 3 4 5 6 3 मिथाइल किती? हेक्सेन. हे झालं या कंपाऊंडचं नाव, नामकरण आपण केलेलं आहे. याच एक्झाम्पल मध्ये घ्या, या एक्झाम्पलचं नाव काय असेल? सगळ्यात पहिलं सांगा बरं. सगळ्यात पहिलं लॉंगेस्ट चेन कुठली आहे? ही का ही? ओके सर, केलं आपण, नाव दिलं. तर नाव नंबरिंग कुठून चालू करायची? मी इथून चालू करणार का इथून चालू करणार? इथून केलं मी चालू 1 2 3. इकडून जर चालू केलं 1 2 3 सारखंच आहे, मग काय फरक पडेल का? नाही. मग चला बरं चालू करू 1 2 3 4 5. ह्याचा नंबर काय? ह्याचं नाव आहे काय सांगा बरं मित्रांनो? 3 मिथाइल. बरोबर का नाही? काय नाव येईल? 3 मिथाइल पेंटेन. 3 मिथाइल पेंटेन. ओके, डन. कळालं मित्रांनो? ह्याचं तर तुम्हाला माहितच आहे. 1 2 3 4 काय असेल? ब्युटेन. ओके, डन. नेक्स्ट चला. हॅलो, नेक्स्ट घेऊया आपण. ठीक आहे. आता मी काय म्हणलं आधी? फंक्शनल ग्रुप दिले होते, राईट? जर कुठल्या कंपाऊंडला तर सपोज CH3 CH2 CH2 CHO च्या जागी आपण OH घेऊया. OH. ओके, डन. जर असं असेल तर याचं नाव काय असेल? सर्वात पहिलं लॉंगेस्ट चेन काय असेल? 1 2 3 4. मी काय म्हणलं? इफ द कंपाऊंड इज ऍडेड, इफ द फंक्शनल ग्रुप इज ऍडेड, स्टार्ट फ्रॉम वेअर विल द फंक्शनल ग्रुप विथ द लिस्ट नंबर. म्हणजे इथून चालू कर. 1 2 3 काय असेल? आणि मी काय म्हणले? OH COH हे जे अटॅच असलेले फंक्शन ग्रुप आहे त्याला आपण काय जोडतो? सफिक्स लावतो, राईट? मग याचं नाव काय असेल? 1 2 3 3 कार्बनचा कंपाऊंड आहे का नाही? 3 कार्बनच्या कंपाऊंडचं नाव काय होतं? प्रोपेन तर नाव आहे प्रोपेन. पण याला अटॅच काहीतरी आहे का नाही? OH अटॅच आहे का नाही? तर वेगळं नाव असलं पाहिजे का नाही? बघा आधीचं पान काढा, त्यामध्ये काय दिलं मी? OH इज प्रेझेंट, अटॅच सफिक्स OL. काय करणार? याचं मी ई काढून टाकणार आणि अटॅच काय करणार? OL. प्रोपेनॉल याचं नाव असेल प्रोपेनॉल. ओके, कळालं मित्रांनो? नेक्स्ट. आता याच्या जर जागी मला मित्रांनो सांगा बरं एक्झाम्पल, नेक्स्ट क्वेश्चन घ्या. याच्या जागी जर CH3 CH2 COH असेल तर काय देणार नाव? काय म्हणलं मित्रांनो? आपल्याला फक्त काय बघायचंय? कार्बन कंपाऊंड किती आहे. कार्बन C दिसला तेवढा नंबरचा आपल्याला कंपाऊंड असला पाहिजेच. तेवढाच कंपाऊंड असला पाहिजे. म्हणजे कार्बन किती आहेत बघा सांग. हा कार्बन आहे का नाही? जरी फंक्शनल ग्रुप असला पण त्यामध्ये कार्बन आहे का नाही? तर आपण तिथून चालू करणार 1 2 3. ओके, 1 2 3 काय असेल याचं नाव? ह्याचं पण नाव काय असेल? प्रोपेन तर नॉर्मल प्रोपेन असतो, पण ह्याला COH अटॅच आहे का नाही? तर काय दिलं आपण?
CO जर अटॅच असेल तर AL लावलं होतं आपण सफिक्स, राईट? ह्याचं नाव काय देणार आपण? प्रोपेनल. ई काढून टाकला आणि अटॅच काय केलं? AL अटॅच केलं, म्हणून काय नाव येणार आपल्याला? प्रोपेनल. ओके, नेक्स्ट. जर या जागी जर अजून आपल्याकडे एक्झाम्पल असेल CH3 CH2 COOH, आता काय असेल सांगा? सगळ्यात बेसिक तर नंबर ऑफ कार्बन कंपाऊंड आपण बघणार. नंबर ऑफ कार्बन कंपाऊंड हायेस्ट कुठे आहेत? 1 2 3. एकच चेन पॉसिबल म्हणून एकच घेतला आपण, राईट? डन. तर 1 2 3 हा पण प्रोपेन सारखाच आहे, पण अटॅच आपल्याला COOH असेल. COH जर अटॅच असेल तर आपण काय म्हणलं? उईक ऍसिड लावायचंय. तर काय येणार? प्रोपेनोइक ऍसिड. प्रोपेनोइक ऍसिड. ओके, कळालं? नेक्स्ट. नेक्स्ट घ्या बरं आता मित्रांनो. आता मला एक एक्झाम्पल सांगा. जर आपल्याकडे CH3 CH2 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 COOH आणि या खाली जर आपल्याला CH2 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 बस करा सर, अजून किती? नाही, CH3. जर असं असेल तर काय करायचं? जर असं असेल तर काय करायचं? सगळ्यात बेसिक, आपण बेसिक न जायचं. सर्वात बेसिक काय म्हणले मी? सगळ्यात पहिलं काय म्हणले मी? फाइंड द लॉंगेस्ट चेन. लॉंगेस्ट चेन बघायचं आपल्याला. लॉंगेस्ट चेन कशी फॉर्म होते? 1 2 3 4 5. बरोबर का नाही? बरोबर आहे का नाही? 1 2 3 4 5. बरोबर नाही. बरोबर नाही. सगळ्यात लॉंगेस्ट चेन काय फॉर्म होईल? 1 2 3 4 5 6 7 8. 8 मोठं का 5 मोठं? 8 मोठं का 5 मोठं? 8 मोठं का नाही? म्हणून आपण चालू कुठून करणार? सर आता म्हणजे सर मी आता इथून मी चालू करू शकतो किंवा इथून मी चालू करू शकतो. सांगा बरं कुठून चालू करू? तुम्ही विचारचा प्रश्न. मी काय म्हणले? फंक्शनल ग्रुपला फर्स्ट प्रेफरन्स द्यायचा. फंक्शनल ग्रुप म्हणजे काय? COH इथल्या गिव्ह फंक्शनल ग्रुप दी फर्स्ट प्रेफरन्स म्हणजे काय करणार आपण? लॉंगेस्ट चेन तर तुम्ही म्हणली ही आहे म्हणून, पण आपण फंक्शनल ग्रुप फर्स्ट प्रेफरन्स मध्ये कुठून चालू करणार? इथून चालू करणार का नाही? राईट का नाही? मग काय असणार? 1 2 3 4 5 6 7 8. 8 नंबरचा कंपाऊंड काय असतो? बेसिक कार्बन कंपाऊंड ऑक्टेन असतो. पण आपल्याला इथे दोन गोष्टी वेगळ्या आहेत. इथे एक CH3 ऍड झाले आणि COH एक ऍड झाले. 2 नाहीये मित्रांनो, हा COH. ओके, COH अटॅच झाले आणि CH3 अटॅच झाले. हा सर बरोबर की. आता या CH3 ला काय करायचं? मी काय म्हणलं? CH3 ला आपण प्रिफिक्सला लावणार. प्रिफिक्स म्हणजे X नावाच्या कंपाऊंडच्या मागच्या बाजूला लावणार. काय असेल आता मागच्या बाजूला? किती वेळा नंबर सांगा बरं? याला आपण नंबरिंग दिली 1 2 3 4 5 6 7 8. किती वेळा नंबरला आहे हा CH3? चौथ्या नंबरला आहे का नाही? म्हणून आता काय नंबर देणार आपण? 4 मिथाइल काय 8 नंबरचा कंपाऊंड म्हणून ऑक्टेन. बरोबर का? रॉंग. 4 मिथाइल ऑक्टेन नाही. 4 मिथाइल ऑक्टेन तर मग इथे CH3 पाहिजे, पण COH आहे का नाही? फंक्शनल ग्रुप अटॅच आहे का नाही? मग काय नाव देणार? सफिक्स अटॅच करणार. COH जर कंपाऊंड जर अटॅच असेल तर सफिक्स काय असेल मित्रांनो? काय असेल सफिक्स? ओइक ऍसिड. काय असेल मग? 4 मिथाइल ऑक्टेन ओइक ऍसिड. आता आलं बरोबर नाव. कळालं का? सर्वांना कळालं? क्रिस्टल क्लिअर. सर्वात पहिलं तर लॉंगेस्ट चेन कुठली असेल? ही असेल का ही असेल? म्हणलं ही असेल. नंबरिंग कुठून स्टार्ट करायची? खालून चालू करायची, वरून चालू करायची?
काय म्हणलं मी, गिव्ह फंक्शनल ग्रुप दे फर्स्ट प्राइम म्हणून फंक्शनल ग्रुप पासून चालू करायची नंबरिंग 1 2 3 4. ठीक आहे, 4 चालू केली, 4 5 6 7 8. आता 4 नंबरला काहीतरी घोळे आले की आपल्याला CH3 अटॅच व्हायले, म्हणून CH3 अटॅच असले तर 4 नंबरला काय म्हणणार आपण, 4 मिथाइल. 4 मिथाइल ऑक्टेन म्हणू शकतो का, नाही. का बरं, कारण की COH अटॅच आहे. COH जर अटॅच असेल तर आपण काय नंबर देणार, सफिक अटॅच करणार. सफिक अटॅच असेल तर काय म्हणणार आपण ऑलरेडी बघितलं होतं, COH ला AL अटॅच झालं, अल्कोहोलला OL अटॅच झालं. COH जर असेल, COOH जर असेल तर काय अटॅच होणार, ओइक ऍसिड होणार. ओइक ऍसिड म्हणजे काय लावणार आपण, ऑक्टेनच्या पुढे ऑक्टेन. ई काढून टाकायचं मित्रांनो, ई काढून टाकायचं आहे. ई काढून टाकून त्या पुढे काय अटॅच करायचं आहे, ओइक ऍसिड अटॅच करायचं आहे. ओइक ऍसिड फायनल नाव काय आलं, 4 मिथाइल ऑक्टेन ओइक ऍसिड. ओके, डन 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 डन. चला आता यामध्ये जर एक एक्सेप्शन आहे, तुम्हाला माहितीये का मित्रांनो, इनऑर्गॅनिक मध्ये जेवढे एक्सेप्शन आहेत ना, आपल्या ऑर्गॅनिक कडे काहीच नाही एक्सेप्शन. इनऑर्गॅनिक म्हणजे काय, तुम्ही जे कंपाऊंड सोबत एलिमेंट सोबत खेळतो का नाही, आयरन कॉपर H2SO4 ते सगळे कंपाऊंड आहेत का नाही, ते इनऑर्गॅनिक मध्ये एक्सेप्शन खूप असतात. पण आपल्या ऑर्गॅनिक मध्ये खूप कमी एक्सेप्शन आहेत. काय एक्सेप्शन आहेत बघा आता. एक्सेप्शन काय म्हणतं, जर CH3 CH2 CH3Cl बरोबर आहे का, एक्सेप्शन आहे का नाही. मी काय म्हणलं, लॉंगेस्ट चेन 1 2 3 नंबर कोणता फंक्शनल ग्रुपला फर्स्ट प्रेफरन्स 1 2 3 4. मग काय म्हणणार मी, 4 म्हणजे काय असेल, ब्युटेन असेल. पण सेकंड नंबरला क्लोरीन आहे. सर तुम्ही फंक्शनल ग्रुप पण आपण नंबर लास्टला लावायचा. पण मी काय म्हणले की एक्सेप्शन काय आहे, if halogen compound act as if halogens are functional group give them प्रिफिक्स म्हणून आपल्याला वापरायचंय. म्हणजे काय, 1 2 3 नंबरिंग 1 2 3 4. 2 नंबरला क्लोरीन आहे. मी काय म्हणलं, तो फंक्शनल ग्रुपला क्लोर अटॅच करायचं, म्हणून काय करणार, 2 क्लोर ब्युटेन. 2 क्लोर ब्युटेन. कळालं मित्रांनो, कळालं. एकच एक्सेप्शन आहे आपल्याला, जर हॅलोजन असेल तर आधी नाव लावायचंय 2 क्लोर ब्युटेन. कळालं मित्रांनो. नेक्स्ट चला बरं, एक एक्झाम्पल करा बरं. एक एक्झाम्पल आपण बनवूया, स्वतःच बनवूया. जर आता आपल्याकडे CH2 Cl1 जर असेल, CH2 असेल, CH2 असेल, COOH अटॅच असेल, इथं CH अटॅच असेल, इथे CH3 असेल, CH2 असेल, CH3 असेल. आता तुम्ही नाव काय देणार, क्लोरीन अटॅच, CH3 अटॅच, COH अटॅच आहे, सांगा बरं. बेसिक रूल, आपण जायचं बेसिक पासन. बेसिक काय म्हणतं बघा, रूल नंबर 1 काय म्हणतो, करा बरं तुम्ही सॉल्व्ह करा. पॉज करा व्हिडिओ, सॉल्व्ह करा. पॉज करायचं आणि सॉल्व्ह करायचं. केलं, डन. बेसिक रूल काय म्हणतो, सगळ्यात पहिलं लक्ष द्या काय म्हणतो, सर्वात पहिलं लॉंगेस्ट नंबर 1 हा ऍड्रेस दिसते मला. नंबरिंग कुठे चालू करणार, फंक्शनल ग्रुपला फर्स्ट इम्पॉर्टन्स. फंक्शनल ग्रुप कुठे, COH अटॅच आहे, म्हणून नंबरिंग चालू करणार. 1 2 3 4 5 6 7 नंबरिंग केली. 7 नंबरिंग केल्यानंतर काय दिसतं आपल्याला, 4 नंबरला क्लोरीन अटॅच होतंय, 5 नंबरला मिथेन अटॅच होतंय. मग काय म्हणणार, सर म्हणला तो तुम्ही, बरोबर आहे सर. क्लोरीन जर हॅलोजन अटॅच असेल तर प्रिफिक्स नाव द्यायचंय, बरोबर आहे सर. दिलं मी नाव 4 क्लोर, बरोबर आहे सर. मग नेक्स्ट काय म्हणला तुम्ही, आपल्याला 5 नंबरला मिथाइल पण अटॅच आहे. मग काय देणार, 5 मिथाइल. पुढे काय म्हणणार, सर 1 2 3 4 5 6 7 नंबर डायरेक्ट 7 नंबरची चेन काय असतं नाव, हेप्टेन असतं. हेप्टेन आहे का, नाही, कारण COH अटॅच आहे. मग काय करणार आपण, हेप्टेन. ह्याच्या पुढे काय आहे, COH अटॅच आहे. मग काय म्हणणार, ओइक ऍसिड. काय नाव झालं, 4 क्लोर 5 मिथाइल हेप्टेन ओइक ऍसिड. कळालं मित्रांनो. हे जर केलं असेल तर व्हेरी गुड. अशा तऱ्हेने आपलं आयुपॅक नावाचं टॉपिक संपलेलं आहे. यामध्ये आपल्याकडे बरेच एक्झाम्पल आहेत. सोडवा बरं, आपण होमवर्क देऊया. चला बरं, होमवर्क करा. या झाल्यानंतर सोडवा तुम्ही. नाव लिहा, ह्याचे नाव लिहा. चला बरं,
CH3 CH CH3 OH, एक एक्झाम्पल, 1 नंबर, 2 नंबर, CH3 CH2 NH2. NH2 म्हणजे काय असतं? अमाइन असतं. 3 नंबर, CH3 CHO. 4 नंबर, CH3 CH2 CH2 OH, CH3 CH CH3 CH2 COOH. सॉल्व्ह करा एवढे होमवर्क म्हणून. नेक्स्ट, चला आपण वळूया नेक्स्ट टॉपिक कडे. नेक्स्ट टॉपिक मध्ये आपल्याला काय शिकायचंय? सगळ्यात बेसिक तर आपल्याला शिकायचंय, सर्वात बेसिक तर आपल्याला शिकायचंय रिॲक्शन्स. काय शिकायचं मित्रांनो? रिॲक्शन्स शिकायचे. ओके, चला बरं, रिॲक्शन्स, केमिकल प्रॉपर्टीज शिकायचं आपल्याला. केमिकल प्रॉपर्टीज टाका नाव. सर्वात पहिलं कंबशन. एक लक्षात ठेवा, कुठलाही कार्बन कंपाऊंड असेल, एनी किती चेन राहू द्या, किती काही पण असू द्या, चेन असू द्या, त्याला हे अटॅच रिंग असू द्या, काही पण किती पण नंबर रिंग असू द्या, त्याला तुम्ही जर ऑक्सिजन दिला, त्याला तुम्ही जर रिक्वायर्ड अमाऊंट ऑफ ऑक्सिजन दिला, रिक्वायर्ड अमाऊंट ऑफ हीट दिला, त्याला जर तुम्ही जाळलात तर प्रोड्यूस काय होणार? एक लक्षात ठेवा मित्रांनो, CO2 प्लस H2O. हे सगळ्यात बेसिक आहे. एनी कंपाऊंड, एनी कार्बन, एनी रिंग, एनी लिंकेज, एनी ब्रांच, नंबर ऑफ ब्रांच असू द्या, 10 असू द्या, 20 असू द्या, 1000 असू द्या, 1 लाख असू द्या, किती बी नंबरचा कार्बन गोळा, त्याला जर रिक्वायर्ड अमाऊंट ऑफ तुम्ही ऑक्सिजन दिलात, त्या रिक्वायर्ड अमाऊंट हीट दिलात, तर काय प्रोड्यूस होणार? CO2 आणि H2O, कार्बन डायऑक्साइड आणि वॉटर. झालं, संपली कंबशन. काय पुढते कंबशन मध्ये? आता एक्झाम्पल घ्या, C+O2. कार्बनला आपण जर ऑक्सिजन देऊन जर हीट दिली तर काय प्रोड्यूस होईल? हीट प्लस लाईट. नोट डाऊन करा. अजून एक एक्झाम्पल घ्या, CH4 प्लस O2. याला काय प्रोड्यूस होणार? CO2. काय म्हणले मी सगळ्यामध्ये? CO2 प्लस H2 प्रोड्यूस होणार. आता ह्याला बॅलन्स करायचं आपल्याला, 2O2 2H2. बॅलन्सिंग तुम्ही शिकला असेल असं मी अपेक्षा करतो. नेक्स्ट पुढे वळूया आपण. CH3, किती पिन कंपाऊंड म्हणलं मी? CH3 CH2 CH3. याला पण मी जर ऑक्सिजन दिलं, याला पण मी जर हीट दिली, तर काय प्रोड्यूस होणार? CO2 प्लस H2O. केलं मित्रांनो. अशा तऱ्हेने आपली कंबशन रिएक्शन कंप्लीट झालेली आहे. नेक्स्ट रिएक्शन ऑक्सिडेशन. ऑक्सिडेशन म्हणजे काय? आपल्याला ऑक्सिजन एका कार्बन कंपाऊंड मध्ये अटॅच करायचं, त्याला म्हणतो आपण ऑक्सिडेशन. एक एक्झाम्पल घ्या, CH3 CH2 OH इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन, सिंगल ऑक्सिजन स्पीशीज आहे ती म्हणजे. आणि याला आपण काय केलंय कशामध्ये? ऍसिडिक KMNO4 पोटॅशियम परमॅंगनेट. त्याला जर आपण काय केलं, त्याला आपण जर ऑक्सिजनच्या प्रेझेंट मध्ये काय दिलं तर काय अटॅच होणार? CH3COO. तुम्ही एक विचार केला का मित्रांनो? सर तुम्ही एवढं शिकवलं, मला COH अटॅच करायचं शिकलो, COH अटॅच करायचं शिकलो. बेसिक तर आपल्याला कार्बन सापडते, कोळशामध्ये आपण भेटते का नाही आपल्याला कार्बन? असे कंपाऊंड भेटतात का? ह्या कंपाऊंड आपल्याला बनवावं लागतात. आता COOH बनवायचं असेल तर मला ऑक्सिजन टाकावं लागेल का नाही? टाकायची रिएक्शन कुठली आहे? ही रिएक्शन आहे. इंडस्ट्रीमध्ये आपण ही रिएक्शन वापरतो, त्याच्यामध्ये ऑक्सिजन आपण नॉर्मल कंपाऊंड मध्ये टाकतो आणि आपल्याला काय भेटतं? COOH भेटतं. ओके, कळालं मित्रांनो? ही झाली ऑक्सिडेशन रिएक्शन. नेक्स्ट रिएक्शन हे कुठलं? इथेनॉल आहे. इथेनॉल हे पुढचं कुठलं? इथेनोइक ऍसिड आहे का नाही? इथेनोइक ऍसिड. चला नेक्स्ट वळूया आपण. ऍडिशन रिएक्शन. ऍडिशन रिएक्शनचं एक्झाम्पल घ्या. आता मित्रांनो ऐका बरं. ठीक आहे,
आपण नॉमेनक्लेचर मध्ये एक एक्झाम्पल शिकलं आहे. नॉमेनक्लेचरचं पेज काढा. एक एक्झाम्पल घ्या मित्रांनो. जर आपल्याला CH3CH2C डबल बॉन्ड CH2 जर असेल तर याचं नाव काय असेल? आपल्याला कुठलाही जर इथे डबल बॉन्ड असू द्या, ट्रिपल बॉन्ड असू द्या, त्याला आपण काय ट्रीट करायचं? फंक्शनल ग्रुप सारखं ट्रीट करायचं. फंक्शनल ग्रुप सारखं ट्रीट करायचं. ह्याला फर्स्ट प्रेफरन्स द्यायचा. 1 2 3 4 काय देणार मग? ब्यूटच्या 1 ला इन आहे. इन जर डबल बॉन्ड असेल तर काय देणार आपण? इन लावणार. आणि जर ट्रिपल बॉन्ड असेल तर आईन लावणार. डबल बॉन्ड आहे का नाही? याचं नाव काय असेल मग? 1 2 3 4 ब्यूट इन. ओके, एक्झाम्पल लिहून घ्या इथं साईडला. आपण अजून एक एक्झाम्पल घेऊया. CH3CH ट्रिपल बॉन्ड CH. इथलं H काढून टाका. काय असेल याला? काय नाव असेल मग? 1 2 3 काय असेल याचं नाव? काय? प्रोपाइन. कळालं मित्रांनो? कळालं? ओके, डन. चला वळूया आपण. कुठे होतो आपण? ऍडिशन रिएक्शन. आता एक लक्षात घ्या मित्रांनो, जर आपल्याकडे अनसॅच्युरेटेड कंपाऊंड असेल, त्याला आपण जर हीट दिली इन प्रेझेन्स ऑफ निकल और प्लॅटिनियम, जर आपण हीट दिली त्याला आपण, आणि इन प्रेझेन्स ऑफ H2 गॅस, H2 गॅसच्या प्रेझेन्स आपण हीट आणि निकेल आणि प्लॅटिनम दिलं. निकेल आणि प्लॅटिनम ऍज अ कॅटलिस्ट वापरतो आपण. काय म्हणून? कॅटलिस्ट. कॅटलिस्ट काय करतो मित्रांनो? रिएक्शनला फास्ट करतं. रिएक्शनला फास्ट करण्यासाठी आपण कॅटलिस्ट वापर, निकेल किंवा प्लॅटिनम. इन प्रेझेन्स ऑफ H2 गॅस, इन प्रेझेन्स ऑफ हीट कशामध्ये कन्वर्ट करतं? सॅच्युरेटेड कंपाऊंड. कळालं मित्रांनो? एक एक्झाम्पल घ्या. इथं काहीतरी असेल C डबल बॉन्ड C इथं काहीतरी अटॅच असेल असं. इन प्रेझेन्स ऑफ H2 प्लॅटिनम और निकेल कशामध्ये कन्वर्ट होईल? हे सिंगल बॉन्ड CC. ओके, कळालं मित्रांनो? एक एक्झाम्पल घ्या. CH3CH डबल बॉन्ड CH2 इन प्रेझेन्स ऑफ H2 निकेल काय फॉर्म होईल? सांगा बरं. CH3CH2CH3. ओके, डन. कळालं मित्रांनो? चला नेक्स्ट पुढे वळूया आपण. पुढे काय? सबस्टिट्यूशन रिएक्शन आहे. सबस्टिट्यूशन रिएक्शन मध्ये काय होतं? जर आपल्याकडे कार्बन इन प्रेझेन्स ऑफ क्लोरीन जर असेल आणि प्रेझेन्स ऑफ सनलाइट असेल, तर क्लोरीन नावाचा माणूस काय करतो? इथल्या हायड्रोजनला काढून टाकतो आणि स्वतः अटॅच होतो. तर ती अटॅचमेंट कशी असू शकते? इथं CH3Cl पण बनू शकतं, किंवा ही पुढे रिएक्शन ही पुढे कंटिन्यू होऊ शकते. रिएक्शन CH3Cl आहे का नाही? बनलाय की नाही? आता आपल्याकडे एक जार आहे, त्यामध्ये आपण CH4 मिथेन टाकले आणि क्लोरीन टाकले आणि आपण सनलाइट देतोय. तर त्यामध्ये आपल्याला CH3Cl फॉर्म झाले. थोडा पण एक 100 मधले 10 लोक CH3Cl फॉर्म झाले, 90 लोक त्याचे आहेत. 10 लोक काय करतील? 10 लोक अजून एकदा त्या क्लोरीन सोबत जर अटॅच होतील जाऊन, तर काय फॉर्म करतील? ते फॉर्म करू शकतात CH2Cl2 फॉर्म करू शकतात. CH2Cl2 काय करू शकतं? इन प्रेझेन्स ऑफ क्लोरीन काय फॉर्म करू शकतो? CHCl3 फॉर्म करू शकतो. प्लस HCl अटॅच करा सगळीकडे. HCl प्लस HCl.
ही रिॲक्शन तुम्हाला 11वी 12वी मध्ये जर डिटेलमध्ये असेल, आता याच्यासाठी एवढंच इनफ आहे. ओके. हा, आणि असं नाही असू शकतं CHCl3 इन प्रेझेन्स ऑफ Cl2 काय फॉर्म करू शकतं, CCl4 प्लस HCl. ओके, डन. आता आपल्याकडे इथेनॉलच्या काही रिॲक्शन आहेत मित्रांनो. इथेनॉलच्या रिॲक्शन काय आहे, रिॲक्शन विथ सोडियम काय करू शकतो, सोडियम इन प्रेझेन्स ऑफ इथेनॉल CH3CH2OH काय फॉर्म करू शकतो, CH3CH2ONA प्लस H2. याचं नाव काय आहे, सोडियम इथॉक्साइड. ओके. नेक्स्ट रिॲक्शन असू शकते डिहायड्रेशन. त्यामध्ये काय असू शकतं, CH3CH2OH इन प्रेझेन्स ऑफ 170 डिग्री सेल्सिअस कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 जर असेल तर काय फॉर्म करू शकतं, CH2 डबल बॉन्ड CH2 प्लस H2O फॉर्म करू शकतो. कळालं मित्रांनो. आता नेक्स्ट इथेनॉइक ऍसिडच्या काही स्पेसिफिक रिॲक्शन आहेत. इथेनॉइक ऍसिडच्या काही स्पेसिफिक रिॲक्शन आहेत. पहिली रिॲक्शन काय, विथ बेस काय असू शकतं, CH3COOH असेल ते NaOH च्या प्रेझेन्स बेस आहे का नाही, NaOH त्यासोबत रिॲक्शन करेल CH3COONA प्लस. ही रिॲक्शन तुम्ही ऑलरेडी शिकली असेल मित्रांनो. NaOH च्या जागी काय असेल, HCl असेल. HCl प्लस NaOH काय फॉर्म करतं, वॉटर फॉर्म करतं का नाही, सेम रिॲक्शन आहे. बेस प्लस ऍसिड फॉर्म्स सॉल्ट अँड वॉटर. सॉल्ट आहे का नाही मित्रांनो, इथे हे आपण काय म्हणतो, इथेनॉइक ऍसिड म्हणतो का नाही. इथला H जाणार, इथं जाऊन काय अटॅच होणार, Na अटॅच होणार, आणि H आणि OH म्हणून काय म्हणणार, वॉटर बनवणार. ओके, कळालं मित्रांनो. ओके, अशा तऱ्हेने आपला कार्बन कंपाऊंड नावाचा चॅप्टर संपलेला आहे मित्रांनो. ओके, कळालं सर्वांना. आपण तुम्हाला याचं बेसिक म्हणजे काय, आम्हाला सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे काय, कार्बन अशा रिएक्शन का करतो, शेअरिंग का करतो. तो स्वतः देऊ शकत नाही किंवा घेऊ शकत नाही, कारण त्यावर खूप मोठा चार्ज येतो, त्यामुळे तो शेअर करतो. शेअर केल्यामुळे काय प्रॉपर्टी येते कार्बनकडे, नंबर ऑफ लिंक फॉर्म करू शकतो, नंबर ऑफ रिंग फॉर्म करू शकतो. यामुळे नंबर ऑफ आपल्याला कंपाऊंड भेटले. नंबर ऑफ कंपाऊंड जेव्हा भेटले त्याला आपण वेगवेगळ्या नंबर ऑफ अटॅच केलं, काय काय गोष्टी फंक्शनल ग्रुप अटॅच केले, त्याला नंबर ऑफ नेमिंग दिली, वेगवेगळे टाईपचे नाव दिले आपण त्याला. त्या नेमिंग आपण शिकले. आयपॅक नंबर नॉमेनक्लेचर शिकला आपण. त्यासाठी काय शिकला आपण, आयपॅक नॉमेनक्लेचर मध्ये आपण नंबर ऑफ रूल शिकले, लॉंगेस्ट चेन शिकले. त्यामध्ये नंबर ऑफ फंक्शनल ग्रुप पासून स्टार्ट करायचं शिकलं आपण. त्यानंतर काय शिकलं आपण, नंबर ऑफ हे छोट्या छोट्या रिएक्शन शिकला. हे डायरेक्ट तुम्हाला लक्षात ठेवायचे रिएक्शन आहेत. ह्याचे बेसिक मेकॅनिझम ऑफ ऍक्शन खूप मस्त तरीने आपल्याला 11-12 मध्ये शिकायला भेटेल. आणि असंच आपण कार्बन कंपाऊंड हा बेसिक कंप्लीट केलेला आहे. त्या ऑलरेडी दिलेले एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह करा, चांगल्या परीने सॉल्व्ह करा. अजून एक्स्ट्रा एक्झाम्पल सॉल्व्ह करा आयपॅक नॉमेनक्लेचरचे, ऑलरेडी अजून इझी जाईल तुम्हाला. ओके, डन. कळालं मित्रांनो. थँक्यू सो मच. ओके.